अरे 9 वर्षामध्ये तेलंगणासारखं राज्य शेतकऱ्यांचा इतक्या झपाट्याने विकास करू शकतं, मेंढपाळाचा विकास करू शकतं, दलित आदिवासी कष्टकरी महिला आणि विद्यार्थी यांचा विकास करू शकतं, तर महाराष्ट्रातल्या 5 वेगवेगळ्या पक्षातल्या सरकारनं आजपर्यंत राज्य केलंय, त्यांच्या हाताला काही लकवा झालता काय? आतापर्यंत हे का झालं नाही? परंतु आपल्याला माहिती आहे की सत्तेमध्ये स्वार्थाला महत्व आहे. आम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं म्हणून गाद्यावरती बसलो, परंतु शेतकऱ्यासाठी आम्ही काहीही केलेलं नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोपं आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं सोपं आहे, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेणं सोपं आहे, अण्णाभाऊ साठ्यांचं आणि राजर्षी शाहू छत्रपतींचं नाव घेणं सोपं आहे, परंतु त्यांच्या तत्वानुसार राज्य प्रस्थापित करण्याला मन लागतं, मनगट लागतं, आणि त्याची कमतरता दिसत होती. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मी बघत होतो, मी जरी आज 22 वर्षापासून कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत असला, आज आमदारापेक्षाही माझा पगार जास्त जरी असला, तरी मी ज्या शेतकरी समूहातून आलेलो आहे, तो शेतकरी समूह, तो मेंढपाळाचा समूह, तो भटक्या विमुक्ताचा समूह, तो आदिवासींचा समूह, तो दलितांचा समूह प्रचंड त्रासलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि अशा वेळेला एक वर्ग चेतना म्हणून माझं मन असं म्हणालं की काम करणाऱ्या माणसाला आपण साथ द्यायची. मागे मी, आपल्याला माहिती आहे, 2019 मध्ये मी लोकसभा लढवली, 1,70,000 मतदान मिळालं. त्यावेळेला मी 585 सभा केल्या होत्या. भावांनो, मला अभिमान आहे, अत्यंत कमी साधनामध्ये या राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाचा केवळ जनतेच्या सहकार्याने आपण पराभव करू शकलो. त्यावेळेला या धर्मामात बिलोली बाउंड्रीवरची 40 गावं पाहिली होती. त्या 40 गावांनी सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही. शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी म्हणतायत आम्हाला राहायचं नाही, आम्हाला तेलंगणात जायचंय. विचारलं मी जाऊन त्या गावामध्ये, कशामुळे तुम्हाला असं वाटते? तर ते म्हणले, पलीकडचा उजेड दिसू आलाय, पलीकडच्या योजना दिसू आल्यात. मेंढपाळ म्हणला 20 शेळ्या आणि 1 बोकड फ्री आहे. दलित समाजातल्या विद्यार्थ्यांना विचारलं, ते म्हणाले उद्योगासाठी 10 लाखाचं अनुदान आहे. लेकरू पोटात असताना बी सरकार संकट आहे, आणि माणूस सरणावर चढू लागलाय तवा बी सरकार संकट आहे. 12 तास वीज आहे, 24 तास वीज आहे, 24 तास पाणी आहे. आमच्याकडे लाईट कवा येते? इथं शेतकरी जमलेले आहेत. काल पालम मधले, बीड मधल्या, उस्मानाबाद मधल्या शेतकऱ्यांचे फोन आले, साहेब लई भारी केल्या म्हणले. मी म्हणलो लाईट कवा राहते? 12 ते 4 राहते म्हणले. 12 ते 4 तवा लाईट राहते, तवा दार धराय जायचंय आपल्याला. म्हणजे साप इचू किडा चावून आमचे शेतकरी मरावेत असंच आमच्या सरकारला वाटतं की काय, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. संवेदनशीलता हरवून गेलेली आहे. स्वतःचं पोट भरणं आणि स्वतःच्या लेकरा बाळायला राजकीय स्थैर्य मिळवून देणं, याच्यामध्ये आमचे गुंग आहेत. आजही मी सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये 256 घरांनी राज्य करतात. त्यांच्या घरामध्ये जन्मलेलं लेकरू रडत नाही, ते डायरेक्ट झडपीचं तिकीटच मागते, ते रडत नाही. आणि आपण देखील पहिलं दादा, मग अण्णा, मग भाऊ, मग भैया, चल दे, लाव बॅनर, फोड फटाके, पिढ्यानं पिढ्या धंदा केला राव. त्यांची घरं भरली, आमच्या घराचा उकंडा झाला. म्हणून बांधवांनो, आज घडीला मी मराठवाड्यातल्या सगळ्या भूमिपुत्रांना आवाहन करतो की केसीआर साहेबाशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. केसीआर साहेबांनी नुसतं बोललं नाही, आधी केलं, मग बोललं. आणि ते स्वतःहून आले नाहीत, आपल्या लोकांना बोलविलं.
म्हणले साहेब तुम्ही या, इकडची सत्ता हातात घ्या आणि आमच्या उकंड्याचा पांग फेडा. काय अवस्था आहे आमची. आज गावागावामध्ये जातो, 50 एकराचा शेतकरी एक बी राहिला नाही. 10-20 एकराचे शेतकरी एक दोन, बाकी 5 एकराच्या आतमधले अल्पभूधारक शेतकरी वाढले. एका बाजूला अल्पभूधारक शेतकरी वाढले, दुसऱ्या बाजूला हराकीचा खर्च वाढला. हायब्रिडीकरण, रासायनिक कीटकनाशक याच्यामुळे शेती परवडणं आली. कुठल्याही योजना आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने नाहीत. परवाला गारपीट झाली, प्रचंड भंबेरी उडून गेली आमच्या शेतकऱ्यांची. मग म्हणले पंचनामे करा. आम्ही सांगितलं पंचनामे कसले करता, बिना पंचनाम्याचे पैसे द्या, शेतकऱ्यांना वाचवा. बांधवांनो, बोलण्यासाठी आपल्याला आता पुष्कळ पुढचा वेळ आहे. मी इथे जमलेल्या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या तमाम भूमिपुत्रांना आवाहन करतो, हे आता तुम्हाला कॅसेट वाजवतील. तिकडची सत्ता आहे, इकडं काय आपल्या उपयोगाची. तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2024च्या विधिमंडळामध्ये BRS पक्षाचे किमान 20 आमदार आपल्याला सभागृहामध्ये पाठवायचे आहेत. आणि तुम्हाला ही कल्पना आहे की आजच्या या राजकीय कळवंडीमध्ये 20 आमदार जर आपल्या बाजूने असतील तर मुख्यमंत्री हा आपल्या पार्टीचा असेल, हे मी तुम्हाला आज या ठिकाणी लिहून देतो. म्हणून कोणी काही जरी म्हटलं, कोणी म्हणलं की वोट तोडणे को आया, अरे पण आतापर्यंत ज्यांना मतदान केलं त्या माणसाने काय आमच्या घरावर सोन्याचे कौलारू चढवले काय? त्याच्यामुळे आता नाही. आता आम्ही म्हणत होतो, 2 मिनिटाचा वेळ घेतो, आम्ही इलेक्शन लढवलं. आता पुढचे प्रस्थापित, त्याच्या हातामध्ये मिसाईल, आमच्या हातामध्ये कुराडी, लढाईच होऊ शकणार. केसीआर साहेबाला सांगितलं, मी म्हणलं साहेब उनके पास मिसाइल है, हमारे पास कुलाड़ी है, कैसी होएंगी लड़ाई? वो बोले डबल मिसाइल देंगे तुम्हारे को, चिंता मत करो. त्यामुळं आता 24 मध्ये आपटायला सुरुवात करायची आहे. तुम्ही तयार आहेत की नाही? का शंका आहे आणखी? जरा हात वरी करा की ऐकायला की नाही मला काय कळणार नाही. अरे हात वर करा, जगण्या मरण्याचा आपला प्रश्न आहे. व्हेरी गुड. आणि याच्यानंतर मात्र हा आपला आत्मविश्वास गावागावातल्या तरुण पोरांनी टिकून ठेवायचा आहे. गावामध्ये लोक येतील, आपकी बार. नुसतं किसान सरकार नाही, ते तिकडचे जर म्हणले आपकी बार तर म्हणायचं हाग्या मार. आपकी बार म्हणलं की हाग्या मार. आणि आपले पोरं म्हणतील आपकी बार, आपकी बार. धन्यवाद. याच्या पुढेही बोलत राहू. आपला नांदेड संपूर्णतः आपल्याला ताकदीनं केसीआर साहेबाच्या पाठीमागे उभं करायचं आहे आणि ती शपथ संकल्पना या निमित्तानं आपण घेऊ. जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक यशपाल भिंगे सर. यानंतर आंबेडकरी चळवळीतील नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे माजी नगरसेवक आदरणीय सुरेश दादा गायकवाड. पाठीमागं प्रचंड जनसमुदाय उभा आहे. कृपया समोर या, स्टेजच्या डाव्या बाजूला. आणि समोरचं 2 नंबरचं कंपार्टमेंट खुलं आहे. समाजसेवकाला विनंती आहे, त्या 2 नंबरच्या मध्ये बसा. जिथं जागा मिळेल तिथं बसा. अवघ्या 20 मिनिटाच्या आत माननीय मुख्यमंत्री केसीआर साहेब यांचं आगमन होणार. उन्हात कोणी थांबू नये. अत्यंत चांगली बसण्याची व्यवस्था आहे. समोर आहे, डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे. समोर डाव्या साईडला कंपार्टमेंट खुलं केलेलं आहे. डाव्या साईडला या पाठीमागे जे बांधव थांबलेत, अवघ्या 20 मिनिटाच्या आत माननीय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचं आणि माननीय आमदार, माजी आमदार शंकरनाथ धोंडगे यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होणार आहे. जेव्हा आपणाला सर्वांना विनंती आहे, कोणी उन्हामध्ये न थांबता डाव्या साईडला स्टेजच्या जागा आहे, स्टेजच्या उजव्या साईडला जागा आहे, 2 नंबर कंपार्टमेंट मध्ये सुद्धा जागा आहे. जिथं जागा मिळेल तिथं सावलीमध्ये बसून घ्या. उन्हाचा पहारा हा अत्यंत भयानक आहे. कोणी उन्हामध्ये थांबू नये, सावलीमध्ये येऊन बसून घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो. स्टेजच्या डाव्या बाजूला जागा आहे, उजव्या बाजूला जागा आहे. 2 नंबरचा कंपार्टमेंट खुला आहे, तिथं सोडा. पोलीस बांधव आणि समाजसेवकाला विनंती आहे. आता या ठिकाणी अवघ्या 20 मिनिटाच्या आत माननीय के चंद्रशेखर राव यांचं आगमन होणार आहे.
तेव्हा उन्हामध्ये कोणीही न उभं टाकता सर्व बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कंपार्टमेंट मध्ये येऊन आपली आपली जागा घ्यावी. डाव्या साईडला भरपूर जागा आहे, पाठीमागून सरळ डाव्या साईडला या, उजव्या साईडला या. यानंतर आंबेडकरी चळवळीतील नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश दादा गायकवाड या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या लोकशाहीचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती व्यवस्थेच्या विरोधात लढा पुकारून शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा पुकारून ज्यांनी आपला संघर्ष सुरू केला ते क्रांतीवीर ज्योतिराव फुले कांबळे नावाच्या एका मागासवर्गीयांच्या हॉटेलमध्ये जाऊन ज्यांनी चहा पिला ते समतेचे पुजारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, मोहम्मद पैगंबर साहेब, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, जय सेवालाल महाराज या सर्व संत आणि महापुरुषांच्या प्रतीकांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. मित्रो, यापुढे आम्ही सविस्तर आपल्याशी बोलणार आहोत. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आज आपल्या समोर ज्या पक्षांनी राज्य केलं, मग ते भाजप शिवसेना असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोघांनी मिळून आलटून पालटून या राज्यामध्ये 65 वर्षाची सत्ता केली आणि या 65 वर्षाच्या सत्तेमध्ये या सर्वांनी आपल्या सर्वांच्या मताचा वापरच केला. लोकशाहीचं नाव सांगितलं, अजून अनेक नावाची सोंग त्यांनी घेतली आणि तुंबड्या मात्र स्वतःच्या घरच्या भरल्या, घराण्याच्या भरल्या. आणि त्यामुळे या देशामध्ये शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की या देशातील गोरगरीब समाज, बहुजन आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज, कुणबी समाज हा या देशाच्या प्रगतीचा मुख्य कणा झाला पाहिजे. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. गेल्या 65 वर्षांमध्ये त्याचं शोषण झालं. आजची काय अवस्था आहे? आजची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस पक्ष बघा, भाजप पक्ष बघा, राष्ट्रवादी पक्ष बघा, या पक्षाचं स्वरूप, या स्वरूपामध्ये जनतेचं प्रतिबिंब आहे का? जनतेचं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही. हे सर्व पक्ष कॉर्पोरेट पक्ष झाल्यासारखे आहेत. यांची प्रत्येकाची मिराजदारी झालेली आहे. नांदेडचं घराणे वेगळं,
लातूरचं घराणं वेगळं, पलीकडे जा उस्मानाबादचं घराणं वेगळं, आणि क्यों भैया मैं इसीलिए नहीं बात कर रहा था। कौन दिया है चिट्ठी? तुम कारबारी हो गए क्या? हम अभी से निकल जाते। कौन है रे चिट्ठी देने वाला? अरे चिट्ठी देने वाला कौन है? कोणी आहे दुसरं कोण आहे इथलं कोण नाही हॅलो दादा हां चलो चलो करत आहे. बात करो ना. अरे छोड़ो. हमें कोई छोड़ो बात करो. बात करो दादा. बात करो दादा. हो गया वो नहीं पहचानता. बोलो मैं बोलता हूँ. आप बोलो ना. गायकवाड साहब आप बोलो. गायकवाड साहब आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित हिंदी आणि मराठी गीतांचा सुमधुर सुंदर असा कार्यक्रम प्राध्यापक राजेश जी सरकटे प्रस्तुत आणि निर्मित स्वरविहारच्या या स्वर मंचावरून हमारे दलित लीडर हमारे बड़े भाई सुरेश गायकवाड़ साहब का हम स्वागत करते हैं. बीआरएस पार्टी में हर तरीके से दलितों के साथ बीआरएस पार्टी है और सुरेश साहब की क़यादत में उनकी लीडरशिप में महाराष्ट्र में तमाम दलितों का उद्धार करने के लिए हम लोग आगे आए हैं और हमारे सुरेश गायकवाड़ जी की लीडरशिप में हम लोग आगे बढ़ेंगे. बात कीजिए. ठीक हॅलो. यानंतर या मंचावरनं महाराष्ट्र गीत सादर केलं जावं तर अशी मित्र आज कोणताही पक्ष असो, हा पक्ष विशिष्ट एका घराण्याची मालकी झालेला आहे. भाजप शिवसेना ही सुद्धा कुटुंबाची मालकी झालेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा पक्ष कोणता आहे? कार्यकर्त्यांना आज कोणताही पक्ष शिल्लक नाहीये अशी परिस्थिती आहे. आज कार्यकर्त्यांचा जर पक्ष कोणता असेल तर माननीय केसीआर साहेब यांची जी लीडरशिप आहे, या लीडरशिपला महाराष्ट्रामध्ये जातीचा आधार नाही. या लीडरशिपला महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा आधार नाही. मी तर असं म्हणेल, केसीआर साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये हे जे मोठमोठे घराण्याचे बुरुज आहेत, मग ते शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजून कोणी असतील, हे मोठमोठे बुरुज येत्या निवडणुकीला उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही आमची भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी जनतेचे प्रश्न, त्यांचा जो पक्ष आहे, त्या पक्षाने घेतलेली जी भूमिका आहे, त्या भूमिकाला प्रेरित होऊन बीआरएस मध्ये मी जॉईन होण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला माहित आहे की आम्ही कोणता संघर्ष केलेला आहे. मला माहित आहे या मराठवाड्यामध्ये आम्ही एका नावासाठी 17 वर्ष संघर्ष केला, पण केसीआर साहेबांनी हैदराबादला 125 फुटाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लुंबिनी पार्क मध्ये उभारला. आज जे नवं सेक्रेटरीएट आहे तिथे, त्या सेक्रेटरीला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलं आणि दलित व्यावसायिकांना 10 लाख रुपये मोफत कर्ज देण्याची त्यांनी भूमिका घेतली. 65 वर्ष ज्यांना मतं दिले त्यांनी ही भूमिका आजपर्यंत घेतली नाही
आम्हाला संघर्ष करावा लागला, लाठी काठी गोळी खावी लागली, आमच्या माणसांचे मुर्दे पाडावे लागले. आणि म्हणून ज्यांनी आमचे मुर्दे पाडले त्यांचे मुर्दे या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मातीत आपल्या सगळ्यांना गाडायचे हा निर्धार करून आम्ही या BRS मध्ये जॉईन केलेला आहे. कोणत्याही मान अपमानासाठी नाही, ज्याला मान पाहिजे त्याने घ्यावा. अपमान आम्ही घेणार आहोत, पण BSR पार्टी या महाराष्ट्रामध्ये उभी करण्याचा संकल्प आम्ही करतोय. आपण त्याला मदत करावी. आणि नांदेड जिल्ह्याने आजपर्यंत आम्हाला जी साथ दिली, मी जिल्ह्यातील सबंध आंबेडकरी समूहाला विनंती करतोय की आपल्या मताचा वापर त्यांनी सुद्धा केला. एक नेता सत्तेमध्ये गेला आणि कार्यकर्ते त्या सत्तेचे दलाल झाले. महाराष्ट्रामध्ये एकही कार्यकर्ता साधा नगरपालिकेमध्ये जात नाही, साधा जिल्हा परिषदेमध्ये जात नाही. आमदार आणि खासदार तर दूरची बात आहे, सोडून द्या. एकही नेता, जे मी म्हणणारा नेता आहे तोही खासदार होत नाही. आणि कार्यकर्त्यांचे पाय कापण्याचं काम या राज्यामध्ये आंबेडकरी समूहाच्या राजकारण करणाऱ्या लोकांनी सुद्धा केलं. व आंबेडकरी समूहाची आता मानसिकता बदलली पाहिजे आणि या सर्व पारंपरिक राजकारणाला मूठमाती देऊन एक नवं ध्रुवीकरण या राज्यामध्ये आणलं पाहिजे, एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद आदरणीय दादा. शे. यानंतर भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी झालं. सभापती, भोकरचे माजी उपनगराध्यक्ष, आदिवासी कोळी समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नागनाथराव घेसेवाड आपलं मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती करतो, आपण थोडं शांत बसलेला आहात, जरा आवाज उठवायचा. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज जोराचा आला पाहिजे. या राज्याचे रयतेचे राजे बॉटल, जे कोणी बॉटल पाठवत जाते त्यांना बंद करा. खाऊ वगैरे इथं काही वाटायचं नाही, थोडं थांबा, त्याच्यानंतर वाटा. पाणी वगैरे काही नंतर द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज पल्लीकडून आला पाहिजे जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रहो, ही भूमी फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून ही सभा या ठिकाणी होते आहे. या सभेमध्ये आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सभेला संबोधन करण्यासाठी या सभेमध्ये, या जाहीर सभेमध्ये पक्ष प्रवेश सोहळा सुद्धा या ठिकाणी होतो आहे. भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यामध्ये मी पण एक आहे. मी कुठून आलो? मी भोकर विधानसभा मतदारसंघामधून या ठिकाणी आलो. आमच्या या ठिकाणचे अण्णा शंकरानाजी धोंडगे यांनी सांगितलं आम्हाला, घेसेवाडजी म्हणले, या राज्यामध्ये विशेषतः या नांदेड जिल्ह्यामध्ये इथल्या गोरगरीब जनतेसाठी, इथल्या महिलेसाठी, विशेषतः इथल्या शेतकऱ्यासाठी, आजपर्यंत शेतकऱ्याला सुद्धा कुठला न्याय या राज्यामध्ये मिळाला नाही. या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने आहेत,
मोठमोठ्या माणसाची साखर कारखाने आणि खाणे हे दोन्ही गोष्टी या ठिकाणच्या मोठ्या व्यक्ती आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी आपल्या या शेजारच्या राज्यामध्ये म्हणजे शांत बसा. आपण सर्व केसीआर साहेबाची उत्सुकतेने वाट पाहतात, याची जाणीव आम्हालाही आहे. आपण सर्व शांत बसा. अरे बसून घ्या बाळो. आता थोड्याच वेळात येणार आहेत केसीआर साहेब, बसून घ्या. या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय केसीआर साहेब, भारत राष्ट्र समितीची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय केसीआर साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. लोह्यामध्ये एका कार्यकर्त्याच्या घरी त्या ठिकाणी आहेत. थोड्याच वेळानंतर ते या ठिकाणी येणार आहेत. काळजी करू नका. केसीआर साहेब हे आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना माहीत आहे आजपर्यंत या राज्यातला, या नांदेड जिल्ह्यातला किसान वर्ग, शेतकरी वर्ग अतिशय दुःखी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, इथल्या महिलांना न्याय मिळत नाही, इथल्या गरिबाला न्याय मिळत नाही मित्र. म्हणून शेजारच्या राज्यामध्ये म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये ज्या वेळेस तेलंगणा राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस केसीआर साहेबांना त्या ठिकाणी वचन घेतलं, शपथ घेतली. तेलंगणा राज्यामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, खायला अन्न मिळत नव्हतं, किसान अतिशय भुकेला होता, त्यांच्या धान्याला भाव मिळत नव्हता, पाणी सुद्धा मिळत नव्हतं. म्हणून ज्या दिवशी शासन सत्तेवर आलं केसीआर साहेबाचं, त्या दिवशीपासून ज्या पद्धतीनं शपथ घेतली त्याच पद्धतीनं आजपर्यंत त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये काय झालं माहिती आहे आपल्याला? फार मोठा चमत्कार झाला. चमत्कार. ज्या घरी पाणी पियाचं बरोबर मिळत नव्हतं, आज एकही घर रिकामं नाही. त्या घरी पाणी, त्या ठिकाणी स्वच्छ पाणी, सुंदर पाणी त्या ठिकाणी मिळते. शेतकऱ्याला काय मिळते माहित आहे? आपले पाहुणे तिथं आहेत. त्या ठिकाणचे शेतकरी म्हणतात, गिशेवाड तुमच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला काय मिळते? आमच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला काहीच मिळणार. आणि त्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्याला 24 तास वीज फुकट, 24 तास पाणी केव्हाही या ठिकाणी शेतीमध्ये चालू करा, कुठलेही त्या ठिकाणी वीज बिल येणार नाही. त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला 80% ट्रॅक्टर ची सबसिडी त्या ठिकाणी मिळते. एवढंच नव्हे, त्या ठिकाणी पिकलं काय न पिकलं काय, पाणी पडलं काय न पडलं काय, एकरी 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात. एकरी 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात. केसीआर साहेबांना वाटलं माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली पाहिजे, असं स्वप्न त्या ठिकाणी घेऊन केसीआर साहेब त्या ठिकाणी सत्तेवर आले. म्हणून आज त्या ठिकाणचा शेतकरी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आणि त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रातला, या राज्यातला, या नांदेड जिल्ह्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे. इथल्या शेतकऱ्याला वीज 24 तास मिळाली पाहिजे. तेही तुम्हाला सांगतो, बिल नाही, पैसे भरायचे नाही, फुकट वीज शेतकऱ्याला. तसं त्या ठिकाणी झालं पाहिजे. एवढंच नाही, ज्या ठिकाणी मुलगा जन्मते त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळतात. ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी व्यक्ती मरतो, मेलं तरी त्या ठिकाणी पैसे आहेत. या ठिकाणी जन्मलेल्यावर बी पैसे नाहीत, मेलेल्यावर बी पैसे नाहीत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, आता सर्वांना एकच विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत. आणि आपणही आमच्यासोबत या ठिकाणी, या राज्यामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये या ठिकाणी
केसीआर साहेबाचं शासन आलं पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून ही जे जनता आहे ना, ही जनता पूर्ण राज्यामध्ये जुळली पाहिजे, देशामध्ये जुळली पाहिजे. म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो. आज तुम्हाला माहित आहे, आमच्या या ठिकाणी गायकवाडजी दादा असतील, चाऊस असेल, हरिभाऊ असतील, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आपण हे भिंगे साहेब या ठिकाणी आहेत. आमची ही टीम या ठिकाणी केसीआर साहेबाच्या माध्यमातून तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी या मैदानामध्ये उतरणार आहोत. म्हणून आपली साथ या ठिकाणी जरुरी आहे. म्हणून येत्या कुठलीही निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये आमदारकीची असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, तेलंगणा राष्ट्र समितीची नव्हे तर भारत राष्ट्र समितीचे उमेदवार निवडून आले पाहिजे, निवडून येणार, हे शपथ आपण आजपासून घेऊ. या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही. आपण सर्व या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशे साहेब. मी आपणाला सर्वांना विनंती करतो, माननीय के चंद्रशेखर राव या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर आपणाला काही घोषणा द्यायच्या आहेत. त्या घोषणाचे ट्रायल शाहीर गौतम पवार देतील. 10 मिनिटांमध्ये माननीय केसीआर येणार आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला जागा आहे, उजव्या बाजूला जागा आहे. आपण सर्वांनी बसून घ्या. अवघ्या 10 मिनिटाच्या आत व्यासपीठावर माननीय के चंद्रशेखरराव मुख्यमंत्री तेलंगणा यांचं आगमन होत आहे. शाहीर गौतम पवार. घोषणा अशा दिल्या पाहिजे की आवाज हा महाराष्ट्राच्या सरकारच्या कानामध्ये या ठिकाणी गडगडला पाहिजे. आणि सरकार शेतकऱ्याच्या ज्या काही तेलंगणा राज्यामध्ये योजना आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आता लागू केल्याशिवाय पर्याय नाही. द्या, नाहीतर चालते व्हा, हा नारा या लोह्याच्या ऐतिहासिक सभेमधून आपल्याला द्यायचा आहे. शाहीर गौतम पवार. सगळ्यांनी माझ्या पाठीमाग मोठ्या आवाजामध्ये घोषणा द्यायच्या आहेत. आपकी बार. आवाज आणखीन आला नाही. आपकी बार, आपकी बार. केसीआर साहेबांचं अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होते आहे. दुसरी घोषणा या ठिकाणी द्यायची आहे. देश का नेता कैसा हो, केसीआर साहब जैसा हो. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. शंकरनाथ धोंडगे तुम आगे बढ़ो, शंकरनाथ धोंडगे तुम आगे बढ़ो. यानंतर डॉक्टर सुनील पाटील धोंडगे. मी सन्माननीय माजी आमदार गडचिरोली जिल्हा दीपक आत्राम साहेब, आदिवासी समाजाचे नेते, यांना विनंती करतो की आपण थोड्याच वेळामध्ये यांना अगदी मोजक्या शब्दात आपण मार्गदर्शन करा. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. इस देश का नेता कैसा हो, इस देश का नेता कैसा हो. अब की बार, अब की बार, अब की बार. या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वीरांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या तमाम वीरांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या भारत देशाला घडवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं त्या तमाम महापुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि भारत देशातील तमाम देवी देवतांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या महाराष्ट्र राज्यातील भारत राष्ट्र समितीच्या तमाम नेत्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सोबतच तेलंगणा राज्यातून या सभेला उपस्थित झालेल्या तमाम नेत्यांना मी या ठिकाणी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे कोणताही कार्यक्रम म्हटल्यानंतर या ठिकाणी जनता जनार्दन ही आवश्यक आहे. आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या नांदेड जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील तमाम जिल्ह्यातून आलेल्या तमाम बांधवांना आणि भगिनींना मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचा मी या ठिकाणी आभार मानतो.
बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण पुष्कळ मान्यवर मंडळी या ठिकाणी बोलायला तयार आहेत आणि बोलणार आहेत. त्यांचं देखील मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि अवघ्या थोड्या वेळामध्ये या ठिकाणी ज्यांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे आणि ज्यांचं ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, त्यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कल्याणकारी योजना आदरणीय तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव साहेब या ठिकाणी 450हून अधिक या ठिकाणी कल्याणकारी योजना तेलंगणा राज्यामध्ये राबवत आहेत. बंधू आणि भगिनींनो, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, युवक असतील, महिला भगिनी असतील, तमाम लोकांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या योजना राबवल्या जात आहेत. आपण या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमाने, टीव्हीच्या माध्यमाने, पत्रकांच्या माध्यमाने, पेपरच्या माध्यमाने तेलंगणा सरकारकडून ज्या ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी ऐकत आहात, बघत आहात आणि त्याचा अनुभव देखील या ठिकाणी आपण लोक घेत आहेत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, याच नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये 5 फेब्रुवारीला केसीआर साहेबांची या ठिकाणी अशीच मोठी सभा झाली होती. त्या सभेच्या नंतर महाराष्ट्र शासन या ठिकाणी घाबरून गेलेलं आहे आणि या ठिकाणी नुकत्याच आता या मार्च मध्ये जे बजेट सेशन या ठिकाणी झालं, त्या बजेट सेशन मध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नमो शेतकरी योजना ही या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे. परंतु ते कशा पद्धतीने देतील, कोणाला देतील, याच्याबद्दल अजूनपर्यंत त्या लोकांनी काही या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. म्हणून या ठिकाणी तेलंगणा सरकार आज केसीआर साहेब त्या शेतकऱ्यांना, तेलंगणाच्या शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये त्या ठिकाणी देत आहेत आणि आज आपल्या तोंडाला पानं पुसल्यासारखं एक सभा या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी घाबरून गेलेली आहे आणि 6,000 रुपयाचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे. समजा जर एक सभा या ठिकाणी झाल्यानंतर समजा जर महाराष्ट्र शासन या ठिकाणी घाबरत असेल तर या ठिकाणी आपण सगळेजण एक होऊन समजा भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांना या ठिकाणी आपण निवडून आणला आणि सोबतच आपण या महाराष्ट्रामध्ये, तेलंगणामध्ये आपण केसीआर साहेबांना न ठेवता आपण देश पातळीवर समजा जर केसीआर साहेबांना जर आपण निवडून पाठवलो तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या योजना तेलंगणामध्ये सुरू आहेत त्या सगळ्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, तमाम देशामध्ये या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, धन्यवाद. कृपया बसून घ्या. बंधू, पत्रकार बांधव आणि इथं या कक्षामध्ये कृपया पत्रकार बांधवाशिवाय कोणी, पोलीस बांधवांना विनंती आहे, पत्रकाराशिवाय कोणी इथं ठेवू नये. कृपया विनंती आहे. कृपया पोलीस बांधवांना विनंती आहे, पत्रकार बांधवांना विनंती आहे, बसून घ्या कृपया. यानंतर मी जाकीर चाऊस साहेबांना विनंती करतो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण मार्गदर्शन करावं. बसून घ्या. पत्रकार बांधवांना बीआरएस समितीच्या विनंती, कृपया बसून घ्या. येतो मी, बसून घ्या, बसून मी येतो. या ठिकाणी जमलेल्या या लाखोच्या जनसमुदायाला विनंती करतो की अवघ्या 5 मिनिटाच्या आत केसीआर साहेब येणार आहेत. तत्पूर्वी आपल्याला काही घोषणा द्यायच्या आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. या ठिकाणी मित्र, मी काही घोषणा देणार आहे, ते आपण आपल्या माग एकच म्हणायचं. मी एकदा म्हणतो, देशाला एकसंघ बनवणारे नेते आपण दोनदा म्हणायचं. केसीआर केसीआर आपण म्हणायचं. देशाला एक संघ बनवणारे नेते अजून जोरानं
देशाला एक संघ बनवणारे नेते. साहेब फक्त 5च मिनिटात येणार आहेत. दुसरा आहे देशाला विकासाकडे नेणारे नेते. केसीआर केसीआर एवढा आवाज गेला पाहिजे, लोहाच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे आवाज. देशाला एकच मत शिकवणारे नेते, देशाला जातीमुक्त करणारे नेते, देशाला दुष्काळ मुक्त करणारे नेते, देशाला हरित क्रांती आणणारे नेते, देशात किसान आत्महत्या रोखणारे नेते, देशात किसानांना आत्महत्या निर्भर करणारे नेते, देशात भ्रष्टाचाराचे कर्तन काढ, देशात भ्रष्टाचाराचे कर्तन काढ, न्याय हक्क न्याय व्यवस्था अबाधित ठेवणारे नेते. देश का नेता कैसा हो, आवाज येणं झाला इथपर्यंत. देश का नेता कैसा हो. या ठिकाणी मी जास्त वेळ बोलणार नाही मित्र. या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विचार आपल्याला फार आवश्यक होतं. या महाराष्ट्राचं राजकारण एवढा खिचडी झालेला आहे की रात्री राहिलेले मुख्यमंत्री दिवसा गायब व्हायलेत आणि ज्याचं शपथविधी सोयरीक सकाळी व्हायला संध्याकाळी तुटायला लागलेलं आहे. या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचं या नेत्यांना काही राहिलेलं नाही. या नेत्यांना फक्त स्वार्थासाठी आणि एक दुसऱ्यावर चिखल फेकण्यापेक्षा दुसरं काही राहिलेलं नाही. गोरगरीब जनतेचे प्रश्न, गोरगरीब किसानांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न कुणालाही काही देणं घेणं राहिलं नाही. फक्त कुणाला राहिलं असाल तर केसीआर साहेब आहेत. फक्त केसीआर साहेबांना या गोरगरिबाचं देणं घेणं आहे. एक तेलंगणासारखा छोटासा राष्ट्र त्या ठिकाणी स्वर्ग निर्माण होऊ शकतो. या महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं स्वर्ण देश, स्वर्ण आपले एक स्टेट असताना, स्वर्ण एक जिल्हा असताना या महाराष्ट्रामध्ये सुकाळ, दुष्काळ, बेकारी, अनेक शेतकऱ्याची आत्महत्या, हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत नाहीत. मित्र हो, तुम्हाला जर आत्महत्या रोखायची असतील, गोरगरिबांचा विकास करायचा असेल, शेतमजुरांचा विकास करायचा असेल, सुशिक्षित बेकारांना कामाला लावायचं असेल, तर तुमच्या समोर एकच पर्याय आहे, ते म्हणजे केसीआर केसीआर केसीआर. केसीआर साहेबाकडे जात नाही, पात नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी ख्रिश्चन नाही. तो फक्त माणूस आहे. माणूस म्हणून माणसाचा विकास केला पाहिजे, एकच त्यांचं ध्येय आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, आजच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये केसीआर सरकार आणूत, केसीआर सरकार आणूत एवढी विनंती करतो. आणि एकदा आपल्याला घोषणा देण्यासाठी सांगतो, अब की बार, जोरानं जर आवाज आला पाहिजे, अब की बार. जय हिंद. धन्यवाद जाकीर चाऊस साहेब. अवघ्या 5 मिनिटाच्या आत माननीय केसीआर साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन होणार आहे. तेव्हा स्टेजच्या डाव्या बाजूला जागा रिकामी आहे, उजव्या बाजूला रिकामी आहे, समोर कंपार्टमेंट खुला आहे. या समोरच्या साईडला पाठीमागून या. आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो, आमच्याकडून काही त्रास झाला असेल तर कृपया आम्ही माफी मागतो. कार्यकर्त्यांना विनंती आहे, पत्रकार कक्षामध्ये कृपया कोणी विनाकारण येऊ नका. यानंतर माजी खासदार बंजारा समाजाचे नेते माननीय हरिभाऊ राठोड यांना विनंती करतो, आपण या सभेला संबोधित करावं. धन्यवाद. बोला फुले शाहू आंबेडकरांचा भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खरं म्हणजे केसीआर साहेब आल्यानंतरच मी भाषण करणार होतो. मी आता त्यांना फोन केला, तो बोले राठौड़ जी आप चालू कीजिए, मैं देख रहा हूं, आपको सबको देख रहा हूं. ये सब जो कार्यक्रम चल रहा है वो डायरेक्ट रिले हो रहा है. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय केसीआर साहेबांना नतमस्तक होऊन, आपल्या या जनता जनार्दनांना नतमस्तक होऊन, या स्टेजवर बसलेले अनेक नेतेगण, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, एक सगळ्यात
सुरुवातीला मग एक शेर म्हणणार होतो केसीआर साहेबांसाठी. आता ते नाहीये तरी मी म्हणतोय कि कदम कदम पे तारे उतर आएंगे, कदम कदम पे तारे उतर आएंगे. केसीआर साहेब आपके नसीब में सितारे उतर आएंगे. सहारा बनकर निकलो घर से इन बेसहारों का, आपके लिए फरिश्ते उतर आएंगे. आज एक करिश्मा घेऊन आलेली व्यक्ती, आज शेतकऱ्यांचा मशिया आपल्या देशामध्ये अवतरलेला आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये हा पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून उभा राहणार आहे. देशात शेतकऱ्याचा हितैषी कोणी पक्ष नाही आहे, हा एकमेव पक्ष आहे. परवा माझा भाऊ बोलला, लहान भाऊ, दादा तुम्ही काय नुसते पक्ष बदलवताय आणि या पक्षात काय. मी म्हटलं तुला माहित आहे का पक्ष, तुला माहित आहे का पक्ष कोणाचा आहे, या पक्षाने शेतकऱ्यासाठी काय केलंय. तो बोलला, बोला दादा बोला. मी म्हटलं की आपल्याकडे माझ्या नावावर जमीन किती आहे. तो बोला तुमच्या नावावर दादा 40 एकर जमीन आहे. मग मला 10,000 रुपये पर एकर म्हणजे 4 लाख रुपये केसीआर साहेब देणार आहे मला दरवर्षी. मला 5 वर्षात किती देणार आहे, मला 20 लाख मिळतील. मी काय झक मारायला लोकांना मतदान करणार आहे का. कोणाला मतदान करणार तुम्ही, केसीआरला मतदान करणार आहे. कारण पेरणीच्या वेळेस तुम्हाला 10 लाख रुपये केसीआर साहेब देणार आहे. त्यानंतर काही मृत्यू झाला तर 5 लाख रुपये देणार आहे. मुलगी कोणाचीही असो, कुठल्याही समाजाची असो, 1,16,000 रुपये त्यांना अनुदान देणार आहे. अशा अनेक गोष्टी आहे. 24 तास वीज कोण देतोय महाराष्ट्रात, आहे का वीज तुम्हाला, बोला आहे का, वीज पाहिजे का. मग केसीआर सरकार आणायचं का, आणायच हो म्हणा. मग हातवरती करा, सगळ्यांना हातवरती करा. केसीआर सरकार आणायचं आहे, सगळ्यांना आणायचं आहे. शेतकऱ्यांसाठी आणायचं आहे, शेतमजुरांसाठी आणायचं आहे, गोरगरिबासाठी आणायचं आहे. आणि म्हणून मी परत एक शेर म्हणणार आहे साहेब. आपल्याला एक गोष्ट आणखी द्यायची आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय जवान, जय केसीआर जय बीआरएस, जय केसीआर जय बीआरएस. भारत राष्ट्र समितीचा विजय असो. 1 मिनिट. हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा अगर ये साथ हिंदू मुस्लिम का छूट जाएगा. अकबर भाई सुनो, दुआ कीजिए कि हम ये प्यार के रिश्ते कायम रहे. ये रिश्ते टूट जाएंगे तो भारत टूट जाएगा. भारत तोडायला निघालाय लोक. आणि भारत एक संघ राखायचा असेल तर केसीआरचं नेतृत्व या देशात उभं झालं पाहिजे. 2024 मध्ये केसीआर या देशाचे पंतप्रधान बनले पाहिजे. आणि म्हणून एकच गोष्ट, एकच हा जो कलर आहे ना, हा केसुलाचा कलर आहे. आमच्या गोरमाटीमध्ये सेवाभाईंनी म्हटलं होतं, मी सगळ्यांना केसुला सारखा मोरवून टाकील, म्हणजे बहरून टाकील. आज हा रंग जो केसुला म्हणजे पळसाचं झाड, त्याला या महिन्यात फूल येतं. तसं या महाराष्ट्रात बघा चित्र बघा. या महाराष्ट्रात एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे चित्र उभं राहिलेलं आहे. महाराष्ट्र सुद्धा असाच सुफलाम करतील केसुला साहेब. म्हणून एक वेळ आपण त्यांची घोषणा करू. आदरणीय केसीआर साहेब आगे बढ़ो. आवाज द्या. आदरणीय केसीआर साहेब आगे बढ़ो. धन्यवाद. जय भीम, जय सेवालाल, जय महाराष्ट्र, जय तेलंगणा. धन्यवाद राठोड साहेब. मी यानंतर अवघ्या 5 मिनिटाच्या आत सन्माननीय मुख्यमंत्री का आगमन होणार आहे, तेव्हा मी गुरुनाथ सिंग चड्डाने ज्यांनी या दिल्ली येथे शेतकऱ्याचं 11 महिने आंदोलन चालवलं
ते माननीय गुणनाथ सिंग चड्डन यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं थोडक्यात. आज देश की हालत पर विचार करने के लिए शिवाजी महाराज की धरती पर बैठे सभी हमारे सम्मानित मंच, सामने बैठे हमारे सभी भाइयों, बुजुर्गों, बच्चों, हमारी मातृशक्ति, हमारे मीडिया वाले भाई, साथियों, आज विचार करने की जरूरत है कि जिस देश को हम सोने की चिड़िया कहा करते थे, जिस देश को हम भारत महान कहा करते थे, उस देश के अंदर आज 22 करोड़ लोग रात को भूखे सोते हैं. उस देश के अंदर आज 33 किसान प्रतिदिन कर्जे से दब के आर्थिक तंगी के कारण आत्महत्या करते हैं. उस भारत महान के अंदर आज 45% बच्चे कुपोषित हैं, जिनको मां बाप पूरी खुराक नहीं दे पाते. देश गरीब नहीं है. इसी देश के अंदर पिछले मोदी जी के राज में करीब 15 लाख करोड़ रुपया पूंजीपतियों का माफ किया जा चुका है, बट्टे खाते में डाला जा चुका है, जबकि एक भी पूंजीपति ने कर्जे में सुसाइड नहीं किया, आत्महत्या नहीं की. आज देश की हालत इसलिए खराब है, आम जनमानस की हालत, किसानों की, मजदूरों की खास तौर पे हालत इसलिए खराब है कि यहाँ जो बजट है उसमें किसे खेती का हिस्सा, उसमें मजदूरों का हिस्सा, किसानों का हिस्सा, उसमें बिल्कुल नाम मात्र है, बहुत कम है. केंद्र के बजट में जब देश आजाद हुआ पहली पंचवर्षीय योजना में 14% बजट खर्च था खेती के ऊपर. आज केंद्र सरकार 1% बजट भी खेती पे खर्च नहीं कर रही है. इसलिए खेती महंगी हुई. और आपकी अगर फसलों की तुलना करें तो फसलों की तुलना आपकी बाजार के भाव से मेल नहीं खाती. बाजार के भाव ज्यादा है, जो आप खरीदते हो वो महंगा है, जो आप बेचते हो वो सस्ता है. लेकिन इसी देश के अंदर तेलंगाना प्रदेश ऐसा है जहां पे एक भी किसान ने सुसाइड नहीं किया जिस दिन से माननीय केसीआर जी की सरकार आई है. एक भी किसान ने सुसाइड नहीं किया. तेलंगाना के अंदर 10,000 रुपए पर एकड़ किसान को दिया जाता है, तो महाराष्ट्र में 10,000 दिया जा सकता. जब तेलंगाना में जा सकता है, जरूर दिया जा सकता है, लेकिन हॅलो जरूरत है सर्व अच्छा राज्य स्थापित करने. खाली बसून घ्या. तो सर्व केसीआर साहब आगे हैं. आप सबका जो है बहुत धन्यवाद. जितनी संख्या में सबका धन्यवाद. थैंक यू. सर्व शेतकरी भावांना कळवण्यात येते की सर्वांनी अगोदर खाली बसून घ्या. भावांनो, टाळ्याच्या गडगडामध्ये आपण आदरणीय केसीआर साहेब यांचं आपल्याला स्वागत करायचंय आणि आता आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत. आपकी बार देश का नेता कैसा हो? शंकरनाथ धोंडगे साहब, तुम आगे बढ़ो. आपकी बार देश का नेता कैसा हो? शंकरनाथ धोंडगे साहब, तुम आगे बढ़ो. एक पणा से भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटनाया टाळ्याच्या गडगडामध्ये स्वागत करा. तटनाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र. पवित्राच्या लोहा नगरीमध्ये आदरणीय केसीआर साहेब यांचं आगमन झालेले भाऊ आणि महाराष्ट्र स्वागत करण्यात येते.
यडी करणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानी राजबाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह करतो सह्याद्रीचा सिंह करतो शिवशंभूराजा तरी तरी तुरंता सुंदरा महाराष्ट्र माझा आपकी बार देश का नेता कैसा हो शंकरनाथ धोंडगे साहब तुम आगे बढ़ो भावांनो स्टेजवर आगमन झालेले आपण सर्वांनी टाळ्याच्या गडगडामध्ये स्वागत करावं. भावांनो ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. हो, त्या पवित्र अशा लोहा या ठिकाणी ते आलेले आहेत आणि लागलीच थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं सर्वात पहिल्यांदा पूजन करण्यात येणार आहे. 5 प्रमुख पाहुण्यांनी त्या पूजनासाठी त्यांच्या सोबत जायचंय. प्रतिमेचं पूजन प्रतिमा पूजन भावांना होत आहे. सर्वांना टाळ्या वाजून स्वागत करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद भावांनो. या पवित्र अशा लोहा नगरीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय के चंद्रशेखर राव यांचं आगमन झालेले. ज्या तेलंगणा राज्यामध्ये विविध आता यानंतर आता शंकरांना धोंडगे हे आपणाला संबोधित करतील. भावांनो आपकी बार पहिल्यांदा आपल्या भूमीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय के चंद्रशेखर राव यांचं पदार्पण झालेलं आहे. खरं तर ही भूमी ही चळवळीची भूमी आहे. मी श्री चंद्रशेखररावजी यांना विनंती करतो, त्यांचं पहिल्यांदा मनापासून या भूमीमध्ये स्वागत करतो आणि महाराष्ट्रातला बळीराजा हैराणीत आहे. इथला शेतकरी हैराणीत आहे, इथला मजूर हैराणीत आहे, कामगार हैराणीत आहे, इथला तरुण हैराणीत आहे. तेलंगणामध्ये आपण जे मॉडेल राबवलंय ते महाराष्ट्रामध्ये हे मॉडेल राबवलं पाहिजे. मी तुम्हाला विश्वास देतो, माझं आयुष्य शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये गेलेलं आहे. केसीआर साहेब या देशाचे प्रधानमंत्री व्हावेत ही आमच्या सगळ्या बळीराजाची इच्छा आहे. हम किसान देश की शान जीने से बेजार है, दिल्ली के उस लाल किले के हम भी तो हकदार है. चला आमच्या संग, तुम्हाला आमचं सगळं माहित आहे. बदल घडवून दाखवू.
मी तुम्हाला विनंती करतो, आपण एवढ्या आज लग्न तारीख आहे, एवढ्या सगळ्या उन्हाताणात लाखोच्या संख्येने इथं गोळा झालात. मी धन्य धन्य झालो. माझ्यावर तुमचं प्रेम. मी आमच्या जीवन रेड्डी साहेबाला सांगितलं होतं, मी निवडणुकीत हारलो असेल पण माझ्या आयुष्यामध्ये मैदानात कधी हारलो नाही. बस केसीआर साहेबाचं स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. बहुत बहुत धन्यवाद शंकर अन्ना जी, किसानों के नेता, महाराष्ट्र की आवाज, नांदेड़ की आवाज, बहुत बहुत आपका धन्यवाद. मैं महाराष्ट्र की सबकी तरफ से आदरणीय सीएम साहब, बीआरएस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और तेलंगाना के मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री, किसानों के नेता हम सबके बीच में हैं. बोलिए जय केसीआर. अब की बार बहुत वक्त ना गवाते हुए मैं सीधे उस कार्यक्रम पर चलता हूं. जो लोग, तमाम लोग पार्टी ज्वाइन करने वाले यहां पर हमारे बीच में स्टेज पर हैं. मैं सर्वप्रथम शंकर अन्ना डोनगे जी, जो एक्स एमएलए रह चुके हैं, किसान नेता हैं, आपके लोहा से आते हैं, आपके नेता हैं, आपकी लड़ाई लड़ते हैं. मैं चाहता हूं कि सीएम साहब उनको खंडवा डालकर पार्टी में उनका स्वागत कर रहे हैं. सब लोग जोरदार तालियों से उनका अभिनंदन स्वागत करिए. दूसरे हमारे बीच में दलितों के बड़े नेता सुरेश दादा गायकवाड़ जी हैं. एक्स एमएलए कंटेस्टेंट रह चुके हैं पुराने, और पूरे महाराष्ट्र की आवाज है, दलितों की आवाज है, वंचितों की आवाज है. हमारे बीच में नागनाथ घिसेवाड़ जी हैं, लगातार पूरे नांदेड़ की एक आवाज है, एक पहचान है, एमएलए कंटेस्टेंट रह चुके हैं, बहुत बड़े नेता, हम उनका स्वागत अभिनंदन करते हैं. हमारे बीच में हर्षवर्धन जाधव जी हैं, एक्स एमएलए हैं, मराठा आंदोलन में आपकी सक्रिय भूमिका थी, संभाजी नगर से आते हैं, आपका स्वागत है, अभिनंदन है. पीएस गवले, यशपाल भिंगे जी हमारे बीच में हैं, नांदेड़ से एक्स एमपी कंटेस्टेंट रह चुके हैं, हम उनका भी स्वागत करते हैं, धनगर समाज से आते हैं. सीएम साहब ने उनको अपना पहनाकर, मैं अब नाम बोलता जाता हूं, ये बारी बारी से आते जाइएगा. पीएस गवले जी, मनोहर भोसीकर जी, धनंजय काकड़े, हाँ सॉरी, हरिभाव राठौर जी हमारे बीच में हैं, बंजारा समाज के बड़े लीडर हैं, यवतमाल से एक्स एमपी हैं आप, आपका पार्टी में स्वागत है, अभिनंदन है. हमारे पीएस गवले जी, मनोहर भोईकर जी, धनंजय ककड़े जी, प्रहलाद फज्जे जी, दत्ता कामुले जी, राजकुमार केकटे जी, शिवदास वैसवराव, बारी बारी करके आगे बढ़ते आइए. प्रहलाद राखोंडे जी, आप बसमत से जेडपी हैं, आपका स्वागत है. जाकिर चौस जी एमएलए कंटेस्टेंट रहे हैं, आपका स्वागत है. लक्ष्मण वांगे जी, दीपक कांबले जी, कैलाश येसगे जी, मनीष भालेराव, भाग्यश्री गायकवाड़, वेंकटेश यलप्पा, रोशन सिंह गाड़ीवाला, रज्जाक सेठ, शेख अब्दुल सत्तार, भीमाराव धुटे जी, दत्ता पवार जी, शिवराज पाटिल माशेलकर जी, वेंकट राव गायकवाड़ जी, साईनाथ पाटिल फटजे जी, इसमें बहुत सारे जेडपी मेंबर हैं, मार्केट कमेटी मेंबर हैं, काउंसलर हैं, तमाम आसपास के जिलों के नेताओं हैं. सचिन पाटिल सिंधे जी, सुशील सावंत जी, स्वंदिल पांचमल जी, सोपान देवकाटे जी, शिवराज पाटिल देवकंबलेर जी, विश्वास राव जी, रामदास पवार जी, मकसूद जी आपका स्वागत है. आप आनंद राव गांगड़े कीड़े जी कंधार से, केशव कुलवंत जी, विशाल गाकवण जी, रमेश गोलकर जी, प्रभाकर गोपाल आधव जी, निखिल शिवराज पाटिल जी, मिर्जा सोफले जी, आशीष दत्ता हैद के नांदेड़ जी, गेमकर नारायण पाटिल जी, छत्रपति कुंडप्पा सोयमी जी, सूर्यकांत वैकंत राव जी, सुभाष चंद्र मोरे जी, गंगाधर पवार वंचित तालुका अध्यक्ष, पंकज कोंडे जी, महेंद्र देशमुंडे जी, ईश्वर पाटिल जी धुले, माधव जाबंगर जी, महमूद अजरुद्दीन, मंगेश बेउलकर जी, नागनाथ, संजय कराले जी, नंद कुमार बमसोडे जी, दत्ताहरी धोत्रे जी, सुनील जी, सिरोधर खोसदार जी, उत्तम राव पाटिल जाधव जी, रामदास राव लाटके जी, भवन शिंदे जी, भगवान शिंदे जी, गंगाओकर पवार जी, फूलाजी टाटे, सुभाष मोरे, सूर्यकांत कोटगिरे, संजय पाटिल कामले, छिमृति कोंडप्पा स्वामी, दिगंबर नागलूर पाटिल, प्रभाकर आधर पाटिल, शेख मकसूद गोंदेवाला, रज्जाक सेठ, वेंकटेश वशिष्कर, मोइन भाई, भीमराव दुधारे, गुलाबराव राठौर, और ऐसे सैकड़ों 200 लोग यहाँ पर हमारे सामने भी बैठे हैं जो पार्टी में ज्वाइन हो रहे हैं, लेकिन स्टेज पर जगह ना होने के कारण आप सबका भी सीएम साहब की तरफ से, पार्टी की तरफ से हार्दिक अभिनंदन है, स्वागत है. संजय वडवरे जी,
मैं आपसे निवेदन करूंगा एक एक करते ज्वाइन करते हुए अपनी सीट पर बैठ जाइए। दिलीप दादा ढोंडगे जी, विजय ढोंडगे जी, शिवराज ढोंडगे जी, सुनील ढोंडगे जी, आप सबका हार्दिक स्वागत है, अभिनंदन है। मेरे साथ नारा लगाइएगा, अब की बार। हाँ, दीपक जी के साथ यवतमाल और आसपास के जिले के लोग हैं, वो नाम पुकारेंगे। चंद्रपूर जिल्ह्यातील काही मान्यवर मंडळी भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। ॲडव्होकेट संतोषजी कुडमेते, नरेंद्रजी मडावी, जितेंद्रजी कुडमेते, मुकेशजी पुरडकर, आकाशजी गेडाम, पुष्पकजी बंडीवार, झेडपी सदस्य सविताजी वरकडे, संतोषजी करमरकर, बालूजी कुडमेते, योगेशजी मडावी, आनंदराव अंगलवार, संदीपजी मडावी, शैलेशजी सिडाम, सतीशजी कन्नमवार, सतीशजी गेडाम नेशराम, मयूरजी कांबळे, सदाशिव मडावी, शंकरजी आत्राम। गोंदिया जिल्ह्यातील काही मान्यवर मंडळी भारत राष्ट्र समितीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत। प्रदीपजी दुबे, प्रभुदासजी केडूत, दिलीपजी सरतरे, रवीजी चचाने आणि भंडारा जिल्ह्यातून दीपकजी मेश्राम, संतोषजी ठक्कर हे सगळे या ठिकाणी भारत राष्ट्र समितीमध्ये आज या ठिकाणी प्रवेश घेत आहेत। धन्यवाद। आप सबका स्वागत है, अभिनंदन है। अपनी अपनी जगहों पर बैठ जाएं। जी, नांदेड़ की जनता, लोहा की जनता ने सीएम साहब के सत्कार के लिए यहां पर एक आयोजन कर रखा है। बीआरएस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री के चंद्रशेखर राव जी, केसीआर जी, जिनको प्यार से पूरा देश बुला रहा है कि वो भारत के प्रधानमंत्री बने, या सोच के साथ अब की बार मैं यहां पर शंकर अन्ना जी और सभी लोगों से बोलना चाहूंगा कि वो जो सत्कार का कार्यक्रम है वो करने के बाद, ठीक है, बाद में करेंगे उसको। मैं निवेदन करना चाहूंगा आदरणीय बीआरएस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, नहीं वो मना कर रहे सीएम साहब, मना कर रहे, कोई बात। अभी आप सबके बीच में आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष भारत राष्ट्र समिति के और तेलंगाना के यशस्वी मुख्यमंत्री, किसानों के प्रिय श्री के चंद्रशेखर राव जी का मैं स्वागत करना चाहूंगा। उनसे निवेदन करूंगा कि हम सबके बीच में आकर केसीआर साहब, आकर सीएम साहब हम सबके बीच में उद्बोधन करें और महाराष्ट्र में क्या नहीं है वो हमें बताएं, तेलंगाना में क्या है, हम सबका मार्गदर्शन करें। सीएम साहब। जय बीआरएस। अब की बार छत्रपति शिवाजी महाराज के इस पावन धरती को, मराठा भूमि को मैं प्रणाम करता हूं। माननीय शंकरन दोंडगे जी, एक्स एमएलए, हर्षवर्धन जादव जी, एक्स एमएलए, हरिभाव राठौड़ जी, एक्स एमपी, श्री नागनाथ घिसेवाड़ जी, श्री सुरेश गायकवाड़ जी,
श्री यशपाल भिंगे जी, प्रहलाद रामाराव राकोंडे जी, जकीर गौ साहब, दिलीप दोंडगे जी, शिवराज दोंडगे जी और दीपक आत्रम XMLA साहब, मंच पर उपस्थित सारे नेतागण, तेलंगाना राज्य से आए हुए साथी MLA, MLC, MP और नांदेड़ जिले के चौ तरफ से आए हुए किसान भाइयों को, बहनों को, सारे लोगों को मैं विनम्र पूर्वक प्रणाम करता हूं। कल परसों कुछ लोग मेरे पास पश्चिम महाराष्ट्र से आए थे। वो मुझसे लड़ रहे थे कि बार बार नांदेड़ जा रहे हो, क्या शोलापुर नहीं आना है? मैं बोला भाई जरूर आएंगे, लेकिन नांदेड़ में जो प्यार ज्यादा मिल रहा है इसलिए मुझे वहां खींच के लेकर जा रहा है। ये जो आपका प्रेम है, मुझे कुछ ही समय में दोबारा यहां आना पड़ा है। अच्छी बात है। इस सभा में आने वाले लोगों को रोकने के लिए गांव में दावतें दिए जा रहे हैं, बकरे भी कट रहे हैं। ये बात मेरे से ज्यादा आप अच्छा जानते हैं। और अभी मुझे खबर मिला है कि नांदेड़ चौराहे के पास लोगों को यहां नहीं आने देने के लिए डाइवर्ट करके बाजू किए जा रहा है। ऐसे काम बहुत देखने को मिलते हैं। लेकिन एक बड़ी किसानों की तूफान अगर आ जाए, ये सारे चीज हमको नहीं रोक पाएंगे। पीछे जब मैं नांदेड़ में आया था, यहां के उप मुख्यमंत्री, माननीय भूतपूर्व मुख्यमंत्री भी रहे हो, देवेंद्र फडणवीस जी मेरे बारे में कुछ कह रहे थे कि चंद्रशेखर जी आपका काम तेलंगाना में है, तेलंगाना को देख लो, यहां क्या काम है। मैं भारत का नागरिक हूं, भारत के हर एक राज्य में मेरा काम है। दूसरा बात यह है, मैं साफ बताए देता हूं कि तेलंगाना का जो मॉडल है, किसानों को निवेश के लिए हर एकड़ में 10,000 रुपए देना चाहिए। नंबर 2, किसानों को 24 घंटा उच्च गुणवत्ता वाला मुफ्त में बिजली देना चाहिए। तीसरा, किसानों को जो प्रकल्प से यानी प्रोजेक्ट से पानी दिया जाता है, जिस प्रकार से तेलंगाना में फ्री में देते हैं, मुफ्त में, प्रकल्प का पानी भी फ्री देना चाहिए। तीसरा, चौथा, किसान का जिस किसी तरह भी दुर्भाग्यपूर्ण अगर देहांत हो जाए तो 5 लाख रुपए का बीमा दिलवाना चाहिए। पांचवा, किसानों का जो पैदावारी है, सारा का सारा पैदावारी जिस प्रकार से तेलंगाना राज्य में 7,000 केंद्र खोल के, खरीदारी केंद्र खोल के सरकार ही एक एक दाना खरीदता है, उस प्रकार से महाराष्ट्र में भी किसानों का पूरा पैदावारी खरीदना चाहिए। देवेंद्र फडणवीस जी, आप ये काम कर दो, इसका आश्वासन दे दो, मैं महाराष्ट्र में आऊंगा, आना बंद कर दूंगा। मुझे अगर रोकना है महाराष्ट्र में आने से तो इसका अमल करो, मेरा काम खत्म हो गया। अगर जब तक नहीं करोगे तब तक जबरदस्त आता रहूंगा। आप ये वादा पूरा करो, मैं नहीं आऊंगा। जब तक ये नहीं करेंगे तब तक हम जरूर आते रहेंगे।
और लोगों के साथ मिलके, किसानों के साथ मिलके किसानों के हक के लिए जरूर लड़ाई जारी रखेंगे। इसके साथ एक और बात भी है, हमारे दलित वर्ग, हमारे आदिवासी वर्ग भी सदियों से परेशान है, ये हम सारे जानते हैं। उनको कैसे उनके हालात पे छोड़ेंगे, कब तक छोड़ेंगे, कितने और सदी उनको पीड़ा उठाना पड़े, ये देश के लिए, नागरिक समाज में अच्छी बात नहीं है। इसी को सोच के हमने तेलंगाना राज्य में एक बहुत जबरदस्त स्कीम, दलित बंधु नाम का स्कीम लाए हैं। हर घर को, हर दलित परिवार को 10 लाख रुपए देते हैं, जो वापस नहीं देने होते हैं, और उनका इच्छापूर्वक जो काम वो कर सकते करें। इसका कोई बैंक लिंकेज भी नहीं है। देवेंद्र फडणवीस जी, ये अंबेडकर, भारत रत्न अंबेडकर जैसा एक डायमंड पैदा हुआ भूमि है महाराष्ट्र। अगर यहां दलित बंधु आप लागू करो, मेरे अपना महाराष्ट्र का दौरा बंद करूंगा, और जब तक नहीं करोगे तब तक बिल्कुल आऊंगा और लड़ते रहूंगा। बस ये शब्द यही मैं यही खत्म करता हूं, और ये देवेंद्र फडणवीस के ऊपर छोड़ देता हूं, उनके विज्ञता पे छोड़ देता हूं। वो क्या करने वाले हैं, क्या नहीं करने वाले हैं, आगे चल के हम देखते हैं। भाइयों, यहां समझने की बात है, कोई लंबा चौड़ा भाषण भी मैं नहीं बोलूंगा। धूप भी कड़ी है, बहुत देर से मेरे इंतजार कर रहे हैं, मैं जानता हूं। लोग बाहर भी बहुत है, अभी गांव में, शहर में भी। मैं सिर्फ 2-4 बातें आपको समझाने आया हूं। 75 साल हो गए देश को आजाद हुए, भाषण बहुत सुने, पार्टियां बहुत बने, मुख्यमंत्री कहीं बने, प्रधानमंत्री भी कहीं बने, आमदार खासदार तो कितने हम बनाए, बेहिसाब बनाए। चुनाव आया, अब वाला जीत गया, कोई नया जीत गया, अब वाला हार गया, तो चेहरा बदलता है, पार्टियां बदलते हैं, लेकिन हमारा हालत नहीं बदलता। मेरा आपसे प्रार्थना है, पिछली बार भी मैंने कहा था नांदेड़ में, मेरे बात यहीं सुन के यहीं छोड़ के मत जाइए। खास तौर पर जो बुद्धिजीवी है, जो पढ़े लिखे लोग हैं, जो मेरे युवा भाई है, जो मेरे युवा बहनें हैं, माएँ हैं, मैं आपसे प्रार्थना करता हूं, मेरे बातों को जरूर याद रखें, और अपने गांव या बस्ती में जाने के बाद अपने साथियों के साथ, अपने गांव वालों के साथ जरूर चर्चा करें कि सच कितना है, झूठ कितना है। चर्चा करके आप खुद फैसला ले लें। देखिए, इस देश में 75 साल का आजादी के समय में देश के किसने की हुकूमत चलाया, किसका हुकूमत चला? सिर्फ 2 पार्टियां देश पर राज करें। 75 साल में 5 साल के लिए 2-4 प्रधानमंत्री बने, वो वीपी सिंह है, चरण सिंह है, मोरारजी देसाई थे, इधर से देवेगौड़ा जी थे, बस यही लोग थे। बाकी 70 साल, गौर करें इस बात पे, 70 साल किसी ने हुकूमत किया हिंदुस्तान पे तो सिर्फ 2 ही पार्टियां हैं। 56 साल कांग्रेस पार्टी, और 54 साल कांग्रेस पार्टी, 54 इयर्स, और 16 साल लगातार भाजपा। कांग्रेस ने रूल किया और बाद में अब भाजपा रूल कर रही है। कुछ फर्क देखा है आपने? कुछ फर्क देखने को मिला? कुछ महसूस हुआ फर्क? क्या फर्क पड़ा? उन पार्टियों के लिए फर्क पड़ा होगा, पार्टियों के नेता के लिए फर्क पड़ा होगा, किसी के कांग्रेस का मंत्री पद जाके इनको भाजपा वाला को मंत्री मिला होगा, लेकिन जनता को क्या मिला, किसान को क्या मिला? किसान का हालत क्यों नहीं बदला? दया करके सोचिए। मैं राजनीति नहीं बोल रहा हूं, ये राजनीति आखिरी में बोलूंगा, लेकिन अब जो बात मैं कह रहा हूं कि ये सच है झूठ है, दिल पे हाथ रख के सोचिए।
दोनों पार्टियों में कोई फर्क दिखा, कोई अंतर दिखा? कोई फर्क नहीं है। फिर इसको हराओ, उसको जिताओ, इसको जिताओ, उसको हराओ, इसमें क्या मजा है? पहचानने की बात कहां है? चाबी किधर है? चाबी कहां है हमारे हाथ में। देखते हैं कितना ताकत है। तो भाइयों, कुछ भी फर्क नहीं है। दो चीज और बताता हूं। भूमि तो हमारे पास बहुत है। ए बाबू तोंदर दिया ना फोटो, फोटो कहीं और से निकालो भाई। अमेरिका से, चाइना से, पूरी दुनिया में किसी अन्य देश से कृषि योग्य भूमि भारत में ही ज्यादा है। भारत का पूरी जमीन को अगर नाप ले, हमारा भूमि है 83 करोड़ एकड़, जिसमें सीधे ही 41 करोड़ एकड़ कृषि योग्य भूमि है। भारत का किस्मत अच्छा है, यहां सूरज अच्छा खिलता है, अच्छी बारिश होती है, क्लाइमेट अच्छा होता है, यहां आम भी उगता है, एप्पल भी उगता है। ऐसे हमारा देश है। ये सब कुछ रखते हुए सबसे बड़ा संसाधन जो मानव संपत्ति है, 1,40,000 करोड़ आबादी है हमारे देश का। ये सब कुछ हमारे पास है, लेकिन हमारे बच्चे हमारे देखते देखते मैकडोनाल्ड का पिज्जा खा रहे, फॉरेन कंपनीज के दुकानों में जाके डबल रोटी खरीद रहे। क्या ये हमारा किस्मत है? क्यों ये स्थिति है? दूसरी बात है, मैं कुछ समय के लिए एरोप्लेन में आ रहा था हैदराबाद से, उसके बाद नांदेड़ में उतरने के बाद हेलीकॉप्टर से आ रहा था। जमीन पूरा सूखा सूखा दिखता है। क्यों? पानी नहीं है। पानी, ये बात जरूर मन में रखे और जानकारी ले लें हर भाई, हर किसान नेता। हिंदुस्तान के 41 करोड़ एकड़ जमीन को सिंचन के लिए भरपूर पानी देने के लिए जरूरत से ज्यादा पानी की उपलब्धि इस देश में है। देश के नदियों में 75,000 टीएमसी पानी बहता है, जिसमें से सिर्फ 19,000 टीएमसी उठाया गया। बाकी 50,000 टीएमसी हर साल हमारे आंखों के सामने, सारे भारत के जनता के सामने, प्रधानमंत्री, कई मुख्यमंत्री, आमदार, खासदारों के सामने, हमारे आंखों के सामने से गुजरते हुए बंगाल के खाड़ी में जा रहा है। गोदावरी निकलता है महाराष्ट्र से, कृष्णा निकलता है महाराष्ट्र से। महाराष्ट्र में कोने कोने में, चप्पा चप्पे में पीने के पानी नहीं मिलता, सिंचन के लिए पानी नहीं मिलता। फिर क्या मिलेगा भैया? पानी के लिए अमेरिका को सलाम करने की जरूरत नहीं है, कोई रशिया से मांगने की जरूरत नहीं है, कोई चाइना देश के पेट में मुंडी डालने की जरूरत नहीं है या किसी को भीख मांगने की जरूरत नहीं है। हमारा अपना भगवान का दिया हुआ, प्रकृति का दिया हुआ, हमारे जनता का, हमारा देश का अपना संपत्ति है। जरूरत से ज्यादा पानी रखते हुए देश के किसान पानी से क्यों वंचित है? इस एक बात पे सोचिए, बस बात पूरा समझ में आ जाएगा। पानी नहीं है, किसी को भीख मांग रहे, बात अलग है, लेकिन पानी है और पानी जरूरत से ज्यादा है। सवाल यही है कि वो पानी समंदर में न जाते हुए जमीन पे आए और पूरे हिंदुस्तान को हरा भरा कर दे, या ऐसे ही हम रह जाए? क्या चाहिए? पानी आना चाहिए कि नहीं आना चाहिए? आना चाहिए, पक्का। एक बात है,
दूसरी बात है, पानी नहीं दे रहे, भाषण दे रहे, भाषण सुनो तो माइक पड़ जाएंगे, सुन सुन के चक्कर आके पड़ जाएंगे हम लोग। कितने झंडे, कितने नेता, वोट के समय में कितना गुमराह। आज भी सभा में लोगों को नहाने देने के लिए बकरे क्यों काट रहे भाई? अच्छा, एक बात है। दूसरी बात, करंट नहीं दे सकते। क्यों नहीं देते? क्यों करंट नहीं देते भाई? क्या क्यों नहीं देते? ऐसा है, पानी तो जरूरत से ज्यादा है, इस बात का जानकारी ले ले। अगर है, आपको जानकारी हो गया तो पूरे जनता को जगाइए और युद्ध कीजिए मेरे साथ में। पूरे पानी जमीन पे आ जाएगा और भरपूर हर एकड़ को पानी मिलेगा। ये मेरा वायदा है आपके साथ। तो दूसरी बात है बिजली, पर्याप्त बिजली, जितना चाहिए उतना बिजली देने के लिए हमारे अपने देश में महाराष्ट्र समेत कई राज्यों में बहुत सुंदर सा प्रकृति का दिया हुआ कोयला है। और वो कोयला कितना है हमारे पास? 361 बिलियन टन्स। 361 बिलियन। जो लिख लेना चाहे लिख ले। 361 बिलियन टन्स का कोयला हमारे पास ऑलरेडी है, जो पूरे देश को 24 घंटा हाई क्वालिटी पावर देने के लिए 125 साल के लिए भरपूर है। 125 साल के लिए। भाई क्यों नहीं देते बिजली? किसान और जनता, सरकार से हम चांद सितारे थोड़ी मांग रहे, सोने के ईंट थोड़ी मांग रहे। भाई जो पानी भगवान ने दिया, बीच में इंसान अड़चन बन बैठा है। जो कोयला भगवान ने दिया, बीच में हमारे राजनेता, हमारे प्रधानमंत्री, हमारे मुख्यमंत्री बीच में अड़चन बन बैठे हैं। बस ये राज आप जान जाइए। देखिए, एक बात है, केसीआर एक बार आके गया नांदेड़ में, गुलाबी झंडा एक ही बार आके गया, एक ही लहर। क्या आ गया? किसान को 6,000 रुपए आ गया बजट में। आया कि नहीं आया? पहले क्यों नहीं आया भाई? पहले क्यों नहीं दिया? अब समझ जाओ इसमें गुलाबी झंडा में क्या ताकत है। पहले क्यों नहीं दिया, मैं पूछ रहा हूं। ये 6,000 भी देने का ढंग कैसा? अंगार पे पानी छिटकते ना, इस तरह बीक डाला जैसा। नहीं चाहिए हमें 6,000 रुपये, हमें चाहिए 1 एकड़ में 10,000 रुपए निवेश के लिए। चाहिए कि नहीं चाहिए? लड़ेंगे इसके लिए। किसान भाइयों को इस लोहा के सभा से मैं एक बात स्पष्ट रूप से कहना चाहूंगा। ऐसा नहीं है कि हमने जंग नहीं लड़ी, हमने लड़ाइयां नहीं लड़ी, ऐसा नहीं है। 75 साल से लगातार लड़ाई जारी है। हरियाणा के भूमिपुत्र सर छोटू राम के जमाने से, महेंद्र सिंह टिकायत के जमाने से, प्रोफेसर नंजुंडा स्वामी बेंगलुरु से, और यहां के शरद, मुझे मालूम है, शरद जोशी के जमाने से कितने लड़ाइयां हम लोग लड़े। अभी अशोक नवले
उनके नेतृत्व में 10,000 लोग पैदल चले नासिक से मुंबई तक। इससे पहले तो 50,000 चले। हमारे दशरथ सावंत काका जो अहमदनगर से यहाँ बैठे हुए हैं, 84 साल उनका उम्र है, 84 इयर्स। वो सारे जिंदगी लड़ते रहे, शरद जोशी के साथ, किसी और के साथ, किसी और के साथ, अभी भी लड़ रहे। एक बात सोच लो, प्याज के दाम के बारे में, गन्ना के दाम के बारे में, कहीं और पैदावारी के बारे में हर साल हमें क्यों लड़ना पड़ता है? हर साल हमको रोडों पर क्यों उतरना पड़ता है? क्या यही हमारे नसीब में लिखा है? यह बात सोचिए जरूर। मैं इतना ही कहता हूं आपसे। दूसरा एक बात कहता हूं, अगर हम लोगों को ही, किसानों के लिए ही लड़ना पड़ता है, तो रोडों पे उतरना पड़ता है, भूख हड़ताल करना पड़ता है, तो फिर हमारे आमदार कहां गए, जिनको हमारे प्रतिनिधि चुन के हमने भेजा है असेंबली में, पार्लियामेंट में? वो कहां सो रहे हैं इतने साल से? गुवाहाटी भाग रहे। बस कौन किधर भाग रहे मुझे उससे वास्ता नहीं है, ये आप लोगों का आवाज है। मेरा एक ही विनती है, अब कब तक लड़ेंगे? जिंदगी तमाम लड़ते रहेंगे? सारे जिंदगी लड़ाई के लिए पैदा हुए हम लोग। देखिए लड़ाई कहां तक लड़े, ये नहीं है कि किसान नहीं लड़े। अभी हम सबके सामने वहां बैठे हैं हमारे भारत राष्ट्र समिति के राष्ट्रीय किसान मंच के अध्यक्ष गुरनाम सिंह चडोनी जी। उनके ऊपर 100 केस करे, वो हरियाणा से है, कुरुक्षेत्र से 100 केस बनाए उनके ऊपर। 13 महीने लगातार किसानों ने धरना दिया, और उस धरने के समय में 750 किसानों ने अपने प्राण त्याग दिया। ऐसा नहीं है कि हम नहीं लड़े। हुआ क्या, नतीजा क्या मिला? आप ये बात दिल पे लेके सोचिए दया करके। ये कोई आम राजनीति का सभा नहीं है, एक चिंतन शिविर है मेरे हिसाब से। हर एक बात मेरा दिल में रखिए। जो आग मेरे दिल में है, वो अगर आपके दिल में आ जाए तो पैगाम बन जाएगा। जिस दर्द से मैं कह रहा हूं, उस दर्द अगर आप लोगों के दिल में पैदा हो तो बन जाएगा काम। मैं यही चाहता हूं कि हमारे किसान का भलाई हो। बिल्कुल 750 किसानों का मृत्यु हुआ, कम से कम देश के प्रधानमंत्री एक शब्द नहीं बोले। लेकिन जब चुनाव आता है, उत्तर प्रदेश में, पंजाब में चुनाव आया, तो मीठी मीठी बातें बोल के किसानों से माफी मांग लिया। हम तो पागल है, माफी मांग लिया तो बस खत्म हो गए, खुश हो गए, फिर वोट दे दिए झूठी कहानियां सुन के। फिर क्या हुआ वायदा? कुछ हुआ? उसका नतीजा कुछ निकला? कुछ नहीं निकलेगा। ऐसे ही जब कभी अब आंदोलन पर उतर आते हैं, जब कभी हम इकट्ठे होने लगते हैं, जब कभी हमारे ताकत दिखने लगते हैं, बस अंगार पे पानी छिटके जैसा कोई माफी मांगता है, कोई 6,000 का भीख देने का प्रयास करता है, कोई और ड्रामा करता है। क्यों भाई? 6,000 क्यों? 10,000 क्यों नहीं देते? क्या नहीं लेना चाहिए? आज मैं ये बात कर रहा हूं, क्यों देते, क्यों लेना चाहिए? बस ये बात दिल में रख लो किसान भाइयों और मजदूर भाइयों और मेरे दलित भाइयों, कोई किसी से भीख मांगने की जरूरत नहीं है। इसीलिए मैंने नारा दिया है बहुत सोच समझ के, अब के बार किसान सरकार। भाई वोट किसी और को क्यों दो और भिखारी बन के दरखास्त लेके क्यों घूमो उसके पीछे? हम खुद बन जाएंगे आमदार, हम खुद बन जाएंगे खासदार, क्यों नहीं बनाएंगे? क्या ताकत नहीं है हम में? नहीं है? नहीं सुनने आ रहा मुझे। हम में वो ताकत है?
अगर ताकत है तो हम खुद बन जाएंगे। क्यों दूसरों को जिताओ और उनके पास खासा लेके फिरो। बस ये चाबी है। इस एक बात को जब हम समझे, सारी बातें सामने आ जाएंगी। मैं एक ही मंत्र देता हूं, इस देश में जब तक हम अलग अलग रहेंगे, जाति के नाम पर, धर्म के नाम पर हम बटे रहेंगे, तब तक हम ऐसे ही रहेंगे। हमारे किसान आत्महत्या करते ही रहेंगे। मेरा विनती आपसे एक ही है, जब आप इकट्ठे हो जाओ तो देखो कैसे आप 6000 आ गया, उसके बाप भागते भागते अपने गलियों में आ जाएगा। मैं आपको एक मंत्र देता हूं, किसान के एकता ही एकजुट होना ही इसका मंत्र है। तो कब तक, कहां तक हम एकजुट हो पाते हैं, इसमें हमारा नतीजा मिलता है। इसका नतीजा यहीं से मिलेगा। मैं आपसे एक ही बात, सरकार हमारी तरफ क्यों नहीं पलट के देखते 75 साल के बाद? मतलब क्या है, हमको इजी ले रहे हैं। भाई किसान बेचारा कहां जाएगा, या तुमको देगा या मुझे देगा, या भाजपा को देगा या कांग्रेस को देगा, या रीजनल पार्टी एक दो है तो या उनको देगा तो इनको देगा, कहां जाएगा? या वोट नहीं डालेंगे क्या? ये उनका सोच है। तो इसलिए हमारे बातों को कोई दिल पे नहीं लेता। मेरा आपसे प्रार्थना है, भरपूर पानी अगर हर खेत में, हर एकड़ में चाहिए, भरपूर करंट हमारे किसान को फ्री में चाहिए, तो एक झलक दिखाइए, एक ही झलक, एक झलक। ये मैं आज इस लोहा के सभा से ऐलान करता हूं, अभी मैंने बीआरएस पार्टी का रजिस्ट्रेशन भी करवाया। महाराष्ट्र के लोकल बॉडी चुनाव में, आगामी पंचायत राज इलेक्शन में हर जिला परिषद में गुलाबी झंडा खड़ा हो जाएगा। पूरे जिला परिषद का मुकाबला करेंगे। आप गांव गांव में अपना ताकत दिखाइए। कौन कौन भाग के नहीं आता मैं देखता हूं। केंद्र सरकार आ जाएगा, राज्य सरकार आ जाएगा। एक बात सोच लो, यहां बैठा है मेरे भाई बाबूराव कदम जी, ये 3-4 साल से संघर्ष कर रहा है। और हमारे गणेश कदम जो युवा नेता है धर्माबाद से, वो लोग कई सालों से ये लोग कर रहे काम। इन लोगों ने क्या किया, धर्माबाद में 80 गांव के सरपंच बैठ के रेजोल्यूशन पास कर दिए कि भाई तेलंगाना का मॉडल हमारे पास इंप्लीमेंट करो, या तो हमारे को तेलंगाना में मिला दो। इन्होंने ऐसा बात किया। तब जाके सरकार ने हुकूमत दिया कि भाई तटवर्ती जितने भी, बॉर्डर के जितने भी सरपंच है, नांदेड़ में जल्दी बुलाओ, मीटिंग करो। भाई बॉर्डर के सरपंच क्यों भाई? परभनी वालों को बुलाओ, औरंगाबाद वालों को बुलाओ, ओनली बॉर्डर वालों को क्यों बुला रहे? विदर्भा से बुलाओ, पश्चिम महाराष्ट्र से बुलाओ, सभी बुलाओ। न्याय करना है तो सभी के साथ करना है ना। तो इसीलिए मैं कहता हूं, गवर्नमेंट में घबराहट पैदा करना है, गवर्नमेंट को हमारे तरफ पलट के देखने के लिए मजबूर करना है, तो आगामी पंचायती राज चुनाव में अपना ताकत दिखाइए, एक झलक दिखाइए। क्या क्या नहीं आता, क्या क्या वाक्य नहीं आता, क्या क्या योजना नहीं बनता, आप खुद देख लेना आजमा के मेरे बात को। मैं एक बात बताता हूं भाइयों, तेलंगाना 8 साल 9 साल पहले यहां से भी बुरा हाल में था। हर दिन मेरे आंखों से पानी निकलता था। एक एक दिन 5 किसान 4 किसान आत्महत्या कर रहे थे। हम रोज रो पड़ते थे। आखिरकार एक बार मैंने इनको निवेदन किया, भैया मरना मत, कुछ समय के लिए बचे रहो, मैं करंट ठीक कर रहा हूं, मैं पानी लाऊंगा, आपको देऊंगा बोल के समझा के उनको रो रो के हमको बोलते थे उनको। आज भरपूर पानी मिला, करंट मिला, निवेश मिल रहा है, सब कुछ मिल रहा है, तो किसान खुश हो गया। जो राज्य तेलंगाना महाराष्ट्र से भी बुरा हाल में था, आज सुधर गया है। तेलंगाना अगर सुधर सकता है तो इतना शक्तिशाली राज्य महाराष्ट्र क्यों नहीं सुधर सकता? ये सवाल आप सोच लीजिए। इसको सुधारने के लिए कहीं 10 साल 15 साल नहीं लगेंगे। महाराष्ट्र में तो और आसान है। तेलंगाना से आर्थिक शक्ति भी महाराष्ट्र में ज्यादा है।
बढ़िया संपत्ति है यहाँ पे, जल्द से जल्द हमारा काम बन सकता है। तो इन बातें जो मैं कह रहा हूं मन लगा के सुनिए। अन्य बातें भी है, कई बातें हैं, हमने आंदोलन भी किए हैं, सब कुछ भी किए हैं। तो एक बात ये भी सोचने वाली बात है, आज देश आगे चल रहा है कि पीछे चल रहा है। नांदेड़ में मैं प्लेन उतरा तो वहां लोग अधिकारी मुझे बता रहे, साहब आपको जल्दी निकलना है यहां से, 5:30 बजे लास्ट टाइम है आपका फ्लाइट का। मैं बोला क्यों भाई? नांदेड़ एयरपोर्ट को बंद किया जा रहा है, 24 घंटा चलने वाला एयरपोर्ट को अब दिन का एयरपोर्ट बना दिए, क्लोज कर दे रहे। मौजूदा एयरपोर्ट अगर बंद किया जा रहा है तो देश आगे भाग रहा है कि पीछे खींच रहा है? पीछे जा रहा है, क्योंकि ये तमाशा चल रहा है। और एक बड़ी बात, फसल बीमा योजना कभी किसी को मिलता क्या? पैसा हमारा जाता है बैंक को, लेकिन हमको वापस कुछ नहीं मिलता। फसल बीमा योजना, ये भी कितना बड़ा मजाक है। ऐसे कई मजाक मतलब हमारे साथ हो रहा है। इन सारे चीजों का समाधान मैं आपको एक ही बात बताया, आप लोग देख लीजिए, सोचिए। कुछ अन्य बातें भी हैं किसानों के अलावा। काफी लोग, मेरा एक ही प्रार्थना है, एक ही मंत्र है कि जातिवाद धर्मवाद छोड़ दीजिए, किसानवाद होना चाहिए। अगर हम किसान हो, किसानवाद पे एक समय के लिए, बस एक समय के लिए इकट्ठा हो जाइए, सारे समाधान उसी में से निकल आ जाएंगे। इतना गर्म धूप में आप लोग मुझे सुनने के लिए इतना दूर आए, मैं आप सब लोगों का आभारी हूं। काफी लोग आज पार्टी में शामिल भी हुए। महाराष्ट्र के चौ तरफ से मेरे पास कई डिमांड्स आ रहे हैं, आप चंद्रपुर में आ जाइए, आप सोलापुर में आइए, आप पश्चिम महाराष्ट्र में आइए, हर जगह आइए, ऐसे डिमांड्स आ रहे हैं। तो महाराष्ट्र में जल्दी से मेरे ख्याल से क्रांति आ जाएगा। ये क्रांति का भूमि है। यहां भारत के वीर पुत्र छत्रपति महाराज का ये जन्मस्थान है और यहां शिव महाराज जो रिफॉर्मर है उनका ये भूमि है। ज्योतिबा फूले सावित्रीबाई का जन्म धरती ये भूमि है। ऐसे पवित्र भूमि है और भारत का संविधान रचने वाले बाबा साहब अंबेडकर का पैदा हुआ एक पवित्र भूमि है। इस भूमि में क्रांति की कमी नहीं है। मैं एक ही बात आप लोगों से निवेदन करता हूं, आखिर में एक ही बात मैं बोलना चाहूंगा आप लोगों से भाइयों। आज 75 साल के बाद हमारे अनुभव बताता है, जो पार्टी आया हमारे साथ इंसाफ नहीं हुआ। ना ही पीने को पानी मिलता है, ना सिंचन के लिए पानी मिलता है। आखिर हमारा आत्महत्या पे भी इनको फिक्र नहीं है। वो लोग हमको लाइट ले रहे, हमारा मजाक उड़ा रहे। अगर हमको सीरियसली वो लोग ले तो एक झलक बताइए, वरना हम खुद आगे चल के किसान सरकार बना के हमारे सारे समस्याओं का समाधान निकाल सकते हैं। इसीलिए मैं आपसे फिर एक बार विनम्र पूर्वक विनती करता हूं, मैंने जो शब्द आपको बताए, मैं लंबा चौड़ा नहीं बोलते हुए आपको गुमराह भी नहीं करना चाहता। जो बात मैंने बताया है आपके गांव जाके जरूर सोचिए। आखिरी में मैं एक शब्द और कहूंगा, जब सारे बातें संभव तेलंगाना में है, महाराष्ट्र में क्यों नहीं है? महाराष्ट्र में धन की कमी नहीं है, महाराष्ट्र में सिर्फ मन की कमी है। इस मन को अगर हमारी तरफ खींच रहा है तो हमारा एकत्रित होना, एकजुट होना ही एक ही काम है। कुछ ही समय में गांव गांव में बीआरएस के नेता लोग आएंगे, मेंबरशिप बनेगा, बीआरएस के कमिटियां बनाएंगे। मैं आप सभी लोगों से निवेदन करता हूं, यह किसान का पार्टी है, किसान का झंडा है। हर गांव में इसको ताकतवर बनाइए, वो आपका ताकत बनेगा, आपके लिए लड़ता रहेगा। आपको शुभकामनाएं देते हुए हमारे पूर्ण विजय प्राप्त हो, हमारे आत्महत्याएं बंद हो, भरपूर पानी सिंचन के लिए आए और हमें पूरी सहूलतें मिले, भरपूर फ्री बिजली हमारे को मिले, ये मैं चाहता हूं और भगवान से
पूरी प्रार्थना करते हुए मैं आपसे अपने भाषण समाप्त करता हूं। जय तेलंगाना, जय महाराष्ट्र, जय भारत। अब की बार ठंडा पड़ गए, गर्म ज्यादा बोलिए। अब की बार धन्यवाद। जो लहजा ताकत बनकर उभरा, देश का नेता शुष्क कैसा प्यासी हो, भूमि रण क्षेत्र में बदल देश का गया। नेता कैसा हो, शहीदों के प्राण त्याग क्रांति देश का का नेता आगाज कैसा कर हो। गया। 4 करोड़ मनों की मांग तेरी आवाज बनकर गूंज उठी। अधिष्ठान के पक्षपात से खून जब तेरा खौला, संकल्प से स्वेच्छा लाकर तू गांधी हमारा बन गया। नन्हे कदम चलते तेलंगाना को देश का पहला स्थान दिलाने वाले केसीआर, तुझको हमारा सलाम। का वीर वो अपना तीर साकार सपना स्थिर पर्वत सी है लोकप्रिय सोच मुख्यमंत्री प्रगति का माननीय प्रतीक वो के चंद्रशेखर राव यांनी आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी लोहानगरीमध्ये उपस्थित राहून हजारो लोकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं। माननीय मुख्यमंत्री केसीआर साहेबांचे आम्ही आभारी आहोत। त्याचबरोबर या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित हजारो जनसागर, आपले सगळ्यांचे हार्दिक आभार, धन्यवाद। पीछे हटना जिसने सीखा ही नहीं, सामने खिल उठी है उनकी संकल्पों की आशाएं गिरी है, गिला है आशिया उनकी खोज, कल की खोज, उनका वीर सबका भोग, उनकी आज जग जब तक हो तब तक उनका जन्म है ये जन, उनका स्थान है जनमन, उनकी ठान राज्य का स्वर्ण पुनर्निर्माण। सर्वांना लवकरच संभाजीनगर औरंगाबादचं आमंत्रण मिळेल। सर्वांनी संभाजीनगर औरंगाबादला अशाच पद्धतीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने यावं अशी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती। भीष्म पितामह वो, बुद्धि बल में भीम है वो, कृषि में कृष्ण का अग्रज वो हलदारा।